नमस्कार मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत इन्सर्ट, डिलीट आणि फॉर्मॅट हे ऑप्शन्स. तर हा सेल मेनू आपण शिकणार आहोत आणि त्याचे प्रॅक्टिकल्स आपण करणार आहोत. तर नॉर्मली तुम्हाला हे माहिती पाहिजे की रो इन्सर्ट कशी करायची किंवा डिलीट कशी करायची, कॉलम इन्सर्ट कसं करायचं, डिलीट कसं करायचं. म्हणजे तुम्हाला जर मायक्रोसॉफ्ट वर्ड येत असेल आणि त्याच्यातला टेबल मेनू जर येत असेल तर तुम्हाला हे इन्सर्ट रो, डिलीट रो किंवा कॉलम हे आलं पाहिजे. तुम्हाला नसेल माहीत तर तुम्ही वर्डचा पण आपला कोर्स आहे तो तुम्ही बघू शकता. तर आपण हा परत बघूया हे ऑप्शन्स कसे वापरायचे आणि मेन आपल्याला काय शिकायचं तर त्याचे शॉर्टकट कीज कशा वापरायचे हे आपल्याला शिकायचं आहे. तर बघूया आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण हे ऑप्शन्स वापरू शकतो. जसं तर इथे इन्सर्ट रोचा ऑप्शन आहे बघा. इन्सर्ट रो, एक रो इन्सर्ट झाली. अजून कशा प्रकारे आपण ही रो इन्सर्ट करू शकतो. आपण काय केलं, नुसतं सिलेक्ट केलं आणि इन्सर्टमध्ये जाऊन रो इन्सर्ट केलं, रो इन्सर्ट झाली. सेकंड पद्धत आहे, तुम्ही ह्या रोला इथे क्लिक करा. ह्या 5 नंबरला समजा क्लिक केलं तर ती स्टार्ट टू एंड सिलेक्ट झाली. त्याच्यावर राईट क्लिक करायचं आणि इथे इन्सर्ट करायचं, तो तुम्हाला रो इन्सर्ट करून देणार. किंवा जर कॉलमला क्लिक केलं तर तुम्हाला कॉलम इन्सर्ट करून देणार. ओके, तर ही एक पद्धत आहे. म्हणजे कॉलम इन्सर्ट करायला इथे पण कॉलम इन्सर्ट आहे. ह्या इथे राईट क्लिक करा कॉलमला, तिथे इन्सर्ट करा, तिथून पण इन्सर्ट करता येतं. आणि मी तुम्हाला एक तिसरी पद्धत दाखवेन की जस्ट आपण एक सिलेक्ट केलं, सेल सिलेक्ट केली, इन्सर्ट सेल. इथे पण तुम्हाला त्यांनी विचारलं बघा की कॉलम करायचा की रो इन्सर्ट करायची आहे. आपण रो इन्सर्ट करूया. रो इन्सर्ट झाली. कॉलम इन्सर्ट केलं असतं तर कॉलम इन्सर्ट झाली. तर आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने इन्सर्ट आणि डिलीट करू शकतो, रो आणि कॉलम्स. ओके, आता डिलीट करून दाखवतो तुम्हाला बघा. मी आता इथे सिलेक्ट, राईट क्लिक, डिलीट कॉलम. ओके, आता मला ही रो डिलीट करायची आहे. मी जस्ट क्लिक केलं की डिलीट रो, याप्रमाणे पण करता येते. किंवा आता मला ह्या दोन्ही रो डिलीट करायच्या आहेत, डिलीट सेल, आणि याच्यामध्ये पण इथे ऑप्शन आहे डिलीट रो. खूप पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, जी सोपी पद्धत आहे ती आपल्याला फॉलो करायची आहे, ज्याच्याने आपलं काम फास्ट होईल. ठीक आहे, तर मी तुम्हाला आता ह्याच्यानं थोडं शॉर्टकट कीज दाखवलं बघा. आपण इथे मध्ये क्लिक केलं आहे. इन्सर्ट सेल जो प्रकार आहे त्याची शॉर्टकट की बघा काय आहे, कंट्रोल शिफ्ट इक्वल टू. इक्वल टू म्हणजेच प्लस, म्हणजे कंट्रोल प्लस आहे पण तो प्लस दाबण्यासाठी आपल्याला शिफ्ट दाबायला लागतं. तर बघू आपण शॉर्टकट की वापरून. शिफ्ट कंट्रोल आणि प्लस दाबला तर त्यांनी तिथे तो इन्सर्ट सेल वाला ऑप्शन आला. तिथे आपण देणार की आपल्याला रो पाहिजे, कॉलम पाहिजे, आपण इथे ऑप्शन्स देऊ शकतो. ठीक आहे, तर इन्सर्ट साठी हा पद्धत आहे. मग डिलीट साठी काय आहे, आपण एक इन्सर्ट करूया. चला आपण एक इन्सर्ट करूया, रो इन्सर्ट करूया. आता ही मला रो डिलीट करायची आहे तर कंट्रोल मायनस, आणि मग आपल्याला काय डिलीट करायचं आहे आपण देऊ शकतो. ओके, ही थोडीशी प्रोसेस झाली. एक शॉर्टकट की बघितली आपण. इन्सर्ट साठी शिफ्ट कंट्रोल प्लस आणि मायनस साठी, डिलीट साठी कंट्रोल मायनस. ओके, तर ही एक शॉर्टकट की बघितली आपण. तर मित्रांनो, नेक्स्ट लेवल दाखवतो तुम्हाला मी. समजा मी या ईला क्लिक केलं तर काय होणार आहे, तो कॉलम सिलेक्ट झाला, स्टार्ट टू एंड सिलेक्ट झाला. आणि जर मी आता इथे ती शॉर्टकट की वापरली इन्सर्टची, कंट्रोल शिफ्ट आणि प्लस, त्याने डायरेक्ट कॉलम इन्सर्ट करून दिला. का, कारण आपण कॉलम ऑलरेडी सिलेक्ट केला होता. ओके, तसंच रोचं पण आहे. आपण जर इथे क्लिक केलं तर पूर्ण रो सिलेक्ट झाली आणि शिफ्ट कंट्रोल प्लस दाबला तर ती रो इन्सर्ट झाली, किंवा कंट्रोल मायनस दाबला तर ती रो डिलीट झाली. ओके, तर हे का पॉसिबल झालं, कारण आपण ऑलरेडी कॉलम सिलेक्ट केला होता आणि रो सिलेक्ट केली होती. तर ही एक पद्धत आहे. तर हे इन्सर्ट आणि डिलीटच्या ह्या शॉर्टकट कीज आहेत, आपण अशा डायरेक्ट वापरू शकतो. आणि मी अजून एक दाखवेन तुम्हाला की आता आपण जे सिलेक्ट केलं, माऊसने जे क्लिक करून आपण सिलेक्ट केलं, तर त्याच्यासाठी काय शॉर्टकट कीज आहे. तर त्याच्यासाठी शॉर्टकट की बघा मित्रांनो, कंट्रोल आणि स्पेस बटन प्रेस करायचं आपल्याला, स्पेस बार. कॉलम सिलेक्ट झाला आणि जर आपण शिफ्ट आणि स्पेस दाबलं तर रो सिलेक्ट झाली. म्हणजे आता मी हा कॉलम डिलीट करून दाखवतो तुम्हाला मी. कंट्रोल प्लस आणि कंट्रोल मायनस, कंट्रोल स्पेस दाबली आपण कॉलम सिलेक्ट करायला आणि कंट्रोल मायनस, तो कॉलम डिलीट झाला. आता मला इन्सर्ट करायचे, समजा मला ह्या डीच्या वरती मला इन्सर्ट करायची, एक रो इन्सर्ट करायची. त्याला मी पहिली रो सिलेक्ट करणार आणि शिफ्ट कंट्रोल प्लस दाबला, रो सिलेक्ट, इन्सर्ट झाली. आणि मित्रांनो बघा, ती ना वरती इन्सर्ट झाली. आपण जिथे क्लिक केलं होतं त्याच्या वरती इन्सर्ट झाली. म्हणजे आता मला समजा ह्या 2 नंबरच्या वरती पाहिजे असेल तर
रो सिलेक्ट करायची, शिफ्ट कंट्रोल प्लस रो इन्सर्ट झाली, किंवा कॉलम इन्सर्ट ह्याच पद्धतीने आपण करू शकतो की कॉलम सिलेक्ट करा, कंट्रोल स्पेस दाबून शिफ्ट कंट्रोल प्लस, डिलीट करायचं असेल कॉलम सिलेक्ट करा आणि कंट्रोल मायनस. आता मला ही रो डिलीट करायची आहे, शिफ्ट स्पेस कंट्रोल मायनस, ही पण करायचं शिफ्ट स्पेस कंट्रोल मायनस. या पद्धतीने आपण हे शॉर्टकट कीज वापरू शकतो. तर मित्रांनो, या शॉर्टकट कीज लिहून काढा आणि ह्याची प्रॅक्टिस करा. ॲक्च्युअल काम करताना तुम्हाला याचा खूप जास्त यूज होणार आहे. म्हणजे उदाहरण सांगेन तुम्हाला की आपल्याकडे एक डेटा आला आहे आणि त्याच्यातला आपल्याला काही पार्ट डिलीट करायचा आहे, काहीच पार्ट ठेवायचा आपल्याला. समजा आपल्याला जो ॲनालिसिस करायचं आहे, ग्राफ्स बनवायचे आहेत आणि मला हे टोटल पर्सेंटेज काढून टाकायचे. मी काय करणार, पटकन त्याला सिलेक्ट करणार, दोन सेल सिलेक्ट केल्या, कंट्रोल स्पेस दाबला, कॉलम सिलेक्ट झाला, कंट्रोल मायनस दाबला, मायनस झाले, डिलीट झाल्या. इतक्या फास्ट आपण काम करू शकतो. माऊसने तर प्रत्येक जण करतोच. आपल्याला काय पाहिजे की आपल्याला कीबोर्डने कसा करता आलं पाहिजे याची आपल्याला प्रॅक्टिस करायची. आणि ह्या प्रॅक्टिस, या शॉर्टकट कीज आपल्याला आल्याच पाहिजेत. लास्ट लेक्चरला आपण शिकलो होतो की माऊसला हात न लावता कीबोर्डने फक्त काम कसं करायचं. मित्रांनो, तुम्हाला जर उद्या जॉबसाठी इंटरव्ह्यूला वगैरे कुठे जायचं आहे तर तुम्हाला ह्या शॉर्टकट कीज वापरता आल्या पाहिजे. आपण आठवणार नाही आपल्याला त्या, तुमची हातात प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुमची बोटं ऑटोमॅटिकली त्या शॉर्टकट कीजवर गेली पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर नवीन लेक्चरमध्ये आपण भेटूच एक नवीन टॉपिकमध्ये. तर तात्पुरतं तुम्ही ह्या टॉपिकची प्रॅक्टिस करा. धन्यवाद.